अखेर लाचखोर पुरवठा निरीक्षक अडकला एलसीबीच्या जाळ्यात. तळोदा येथील तालुका पुरवठा अधिकारी कार्यालयातील लाचखोरी सर्वश्रुत आहे. येथील पुरवठा निरीक्षकाला एसीबीच्या पथकाने गुरुवारी दुपारी रेशन कार्ड बनवून देण्यासाठी लाच मागितल्या प्रकरणी 500 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. गेल्या काही वर्षांपासून या लाचखोर अधिकाऱ्याच्या कारनाम्याची चर्चा वर्तुळात सुरू होती. रेशनचा काळाबाजार करणारे अनेक जण या अधिकाऱ्याच्या संपर्कात होते. तक्रारदार यांचे रेशन कार्ड नसल्याने तक्रारदार यांनी त्यांचे रेशन कार्ड बनवून देण्यासाठी पुरवठा निरीक्षक प्रमोद डोईफोडे यांच्याकडे फॉर्म भरून सादर केला होता. यावेळी तक्रारदार यांच्याकडे त्यांचे रेशन कार्ड बनवून देण्यासाठी 1500 रुपयेची मागणी केली होती. यावेळी तक्रारदार यांनी आलोसे यांना 1000 रुपये दिले होते. यानंतरही आलोसे यांनी तक्रारदार यांचे रेशन कार्ड बनवून दिले नव्हते. रेशन कार्ड बाबत तक्रारदार यांनी आलोसे यांच्याकडे पाठपुरावा केला असता आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे उर्वरित पैशांची मागणी केली. गुरुवारी रोजी पंचांसमक्ष केलेल्या पडताळणी कारवाईत आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे 500 रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. याबाबतच्या यशस्वी सापळा कारवाई दरम्यान आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडून प्रमोद विश्वासराव डोईफोडे, वय 41 वर्षे, पुरवठा निरीक्षक, अव्वल कारकून तहसील कार्यालय तळोदा यांनी रेशन कार्ड बनवून देण्यासाठी 1500 रुपयेची मागणी केली होती. यापैकी 1000 रुपये आधीच स्वीकारले होते. उर्वरित 500 रु घेताना आज लाचलुचपत विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले. सापळा अधिकारी राकेश चौधरी पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोहवा विलास पाटील, पोहवा विजय ठाकरे देशगावित, हेमंत कुमार महफले, सुभाष पावरा, पोना नरेंद्र पाटील, संदीप खंडारे, जितेंद्र महफले यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यांना शर्मिष्ठा घारगे वालावलकर पोलीस अधीक्षक, माधव हरड अपर पोलीस अधीक्षक, नाशिक परिक्षेत्र, स्वप्नील राजपूत पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई झाली. आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा.